लावायचे। आशाताईंच्या या अंतिम प्रवासाच्या निमित्तानं अनेक आठवणींचं मोहोळ अनेकांच्या मनामध्ये दाटून येत आहे। त्यात अनेक किस्से आहेत, अनेक प्रसंग आहेत, पण सतत एक गोष्ट प्रत्येक वळणावर आहे, ती म्हणजे न थांबलेला संघर्ष। लता मंगेशकर यांनी आपल्या वडिलांच्या निधनाच्या नंतर कुटुंब प्रमुख म्हणून जी जबाबदारी मंगेशकरांच्या घरामध्ये निभावली, त्याच जबाबदारीचं एक पुढचं पाऊल म्हणजे आशा भोसले। जात्याच बंडखोर, याच बंडखोरीनं आयुष्याच्या अनेक वळणांवर वेगवेगळ्या प्रकारच्या आव्हानांचा मुकाबला आशाताईंनी समर्थपणे केला। त्या सगळ्या आव्हानांना पेलत आशाताई कायम आपल्या समोर येत राहिल्या। आपलं वैयक्तिक दुःख बाजूला ठेवून आपल्याला निव्वळ निस्सीम केवळ आनंद देत राहिल्या। नंदेश उमप आपल्या सोबत आहेत। नंदेशजी, स्वागत आपलं। या क्षणाला आपल्या शब्दांमध्ये व्यक्त करण्याच्यासाठी खरं तर आत्ता शब्द शोधावे लागतील, पण प्रसंग असा आहे की आपण या क्षणाला आशाताईंना शब्दातून निश्चितच आदरांजली वाहू शकतो। बिलकुल। मी माझ्या सगळ्या कुटुंबांच्या वतीने, माझ्या सर्व कलाकारांच्या वतीने मी ताईंना विनम्रपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो। आणि ताईंच्या आठवणी खूप आहेत। खूपदा मला भेटल्या त्या, खूपदा मला वाटतं 2009ला तर आम्ही एकत्र अमेरिकेला जायचं ठरलं होतं आणि त्यासाठी रिहर्सल त्यांच्या घरात RD बर्मन साहेबांच्या घरी सुरू होती आणि अख्खी रिहर्सल आणि अख्खा दिवस मी त्यांच्याबरोबर घालवला आणि त्यांचं एक एक काय म्हणतो गाणं ऐकत होतो। त्यांची जी मेहनत करण्याची जी वृत्ती होती या वयातही, म्हणजे कुठेही घ्यायचं नाही, इझिली घ्यायचं नाही, म्हणजे शेवटच्या श्वासापर्यंत त्या गात होत्या। हेच आम्हासाठी प्रेरणा आहे, आम्हा सगळ्यांसाठी। म्हणजे इतकं सगळं होऊ नये, ती बाई कधी दमली नाही आणि कधी चेहऱ्यावरचं हास्य त्यांचं गेलं नाही। त्यांचं स्मित हास्य मी आता शेवटच्या श्वासापर्यंत त्यांना पाहत होतो। आताही मी त्यांना इथेच आहे, मी त्यांच्या प्रेतावरच होतो आणि बघतोय मी त्यांना। त्या तशाच स्मित हास्य आहेत त्यांच्या चेहऱ्यावरचं, तसंच आहे। त्या सगळ्यांना खूप आनंद देऊन गेल्या। मी कविता लिहिली आहे त्यांच्यावरची, मी 1-2 शब्दात मी व्यक्त होतो। मी असं लिहिलंय, ताईंच्या बद्दलच्या 2 शब्द मी असे लिहिलेत। तू भारतवर्ष की आशा, तू नई पीढ़ी की आशा, तू भारतवर्ष की आशा, तू नई पीढ़ी की आशा, तू सबकी चहीती आशा, तू सबकी ताई आशा, तू रागों का राग आशा, तू संगीत सुरों की आशा, तू मधुर गीत थी आशा, तू संगीत की परिभाषा आशा, तू सदा मुस्कुराती आशा, तू खिलखिलाती आशा, तू पद्म विभूषण आशा, तू जगत भूषण आशा। आशा कहीं जाती नहीं, वो कहीं गई नहीं है, हमारे में है। आशा कहीं जाती नहीं, आशा कहीं खोती नहीं, करोड़ों दिलों में बसती है ये आशा, यादों में सदा रहेगी ये आशा, यादों में सदा रहेगी ये आशा। बिलकुल नंदेश उमपजी, आपण अत्यंत सार्थ शब्दामध्ये ही भावना व्यक्त केली आहे। मला अजून काही प्रश्न आपल्याला विचारायचे आहेत। तुम्ही आता या भावना व्यक्त करत असताना जो अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मांडलात की आशा भोसले हे नाव सार्थ होतं ते त्या बिलकुल आशेमधून, म्हणजेच हिंदीत ज्याला आपण उम्मीद म्हणतो, अपेक्षा म्हणतो, ती उम्मीद, ती उमेद मराठीमध्ये, आणि तीच आशा, आणि खऱ्या अर्थानं सांगायचं तर तो जगण्याचा दुर्दम्य आशावाद हाच आपल्याला आशाताईंकडून आयुष्यभर पाहायला मिळाला। एक संघर्ष अनुभवलेली बंडखोर स्त्री ही या क्षेत्रामध्ये इतकी टिकून कशी राहिली असेल? बिलकुल 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 नाही, त्यांचं सातत्य, आम्ही तेच बोलतोय की इतक्या वर्ष सातत्याने काम करणं आणि कलेच्या प्रती निस्सीम भक्ती काय असते हे ताईंकडे बघितल्यानंतर कळते।
ते आम्हा सगळ्यांची प्रेरणा होती. ती सगळ्यांची आमची ताई होती, आई होती, माई होती, सर्वस्व होती. आणि खूपच आठवणी आहेत, खूप खूप आठवणी आहेत. बिलकुल, एखादी आठवण या प्रसंगी आपल्याला सांगावीशी वाटेल? आम्ही आत्ताच मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे रणांगण पण आम्ही एक नाटक करत होतो. आणि तेव्हा रणांगणच्या वेळेस मला वाटतं 1999च्या दरम्यानी तेव्हा ताई आणि सबंध कुटुंब, मंगेशकर कुटुंब आलं होतं आमचं नाटक पाहायला. आणि त्यांनी वैयक्तिक सगळ्यांचा कौतुक तिथे केलं होतं. म्हणजे आम्ही गारदी होतो, सूत्रधार म्हणून मी काम करत होतो, पण सगळ्यांना खूप मनापासून आणि भरभरून सगळ्यांचं कौतुक केलं, सगळ्यांना आशीर्वाद दिला. त्यानंतर मला असं वाटतं आम्ही जो सुवर्ण कलश आला होता BKC मध्ये, बँड्रामध्ये, तेव्हा बाळासाहेब पण होते. अनेक दिग्गज मंडळी आली होती तिथे उपस्थित. आणि त्या सगळ्या दिग्गज मंडळींमध्ये म्हणजे अख्खं मंगेशकर कुटुंबीय होतं. त्यानंतर साधना सरगम, सुरेश वाडकरजी होते, शंकर महादेवन, हरिहरन, सगळी मोठी मोठी मंडळी होती. आणि त्या सगळ्यांबरोबर दीदी आणि हे सगळे गात होते आणि आम्ही त्यांच्याबरोबर साथ करत होतो, त्यांच्या पाठी उभे होतो. तो हा क्षण खूप मोठा क्षण आहे की इतक्या दिग्गज कलाकारांच्या मागे राहून त्यांच्या सोबत गाणं गायला मिळणं, स्टेज शेअर करणं, ही सगळ्या कलाकारांची इच्छा असते. पण ती आम्हाला पण मिळाली आणि मी माझं भाग्य समजतो त्यासाठी. बिलकुल नंदेशजी, तुम्ही ज्या एकूणच गायकीचा वारसा घेऊन पुढे येताय, त्या गायकीच्या वारशालाच जर समजा आपण समोर ठेवलं आणि असं म्हटलं की जे जे सादरीकरणाचे, अभिव्यक्तीचे नवरस आहेत, ते सगळे नवरस आशाताई कोळून प्यायल्या होत्या. त्यांनी असा कुठला मुद्दा सोडला नाही, त्यांनी असा कुठलाच गायन प्रकार सोडला नाही, कुठला ढंग सोडला नाही, गायन प्रकार सोडला नाही. अगदी लोकसंगीताची लावणी जी असेल, लावणीपासून गझल असेल, गझलपासून अनेक प्रादेशिक भाषा असतील, अनेक प्रादेशिक भाषांपासून काय म्हणूया आपण, ठुमरी, गझल, टप्पा, दादरा, क्लासिकल, इव्हन कॅबरे, म्हणजे काय रेंज होती, भक्तिगीत, भावगीत, म्हणजे काय रेंज त्या व्यक्तीची होती आणि काय पटीच्या त्या गायिका होत्या. म्हणजे हे काय म्हणतो ना आपण, हे दैवीच कुठेतरी एक शक्ती आहे. बिलकुल, ती सगळ्यांना प्राप्त होत नाही. ती वेगळीच व्यक्ती होती. ती या म्हणजे आमच्या विचाराच्या पलीकडची व्यक्ती होती. ती इतकी मोठी व्यक्ती होती. बिलकुल नंदेजी, याच्यातला एक आणखी मुद्दा इथे आणेन, तो म्हणजे असा की आपल्या सगळ्यांसाठी आशाताई या अत्यंत आपल्या जवळच्या, निकटच्या होत्या. पण या आशाताई केवळ मराठीत गायल्या अशा नाहीत, त्यांनी भारतातल्या असंख्य भाषांमध्ये गाणी गायलेली आहेत. आणि म्हणून आम्ही आज असं म्हणतो आहोत की हा भारताचा अभिमान स्वर आहे जो हरपलेला आहे. बिलकुल बिलकुल अभिमान सूर आहे. आणि पद्मविभूषण मला तर वाटतं ते भारतरत्न पण त्यांना द्यायलाच पाहिजे. भारतरत्नही त्यांना दिलं पाहिजे. इतकं मोठं काम, इतकं उच्च काम ते करून गेले. मला एक आणखी ताईंची आठवण सांगावीशी वाटते. मी गाणं गायलो होतो, त्या रात्री पाऊस होता, त्या सिनेमामध्ये ताईंबरोबर मला गाता आलं. माझं खूप मोठं भाग्य. ते गाणं आहे, त्याच्यामध्ये ग साजणे, आणि ताईंचा जेव्हा अंतरा येतो तेव्हा भारावल्यासारखं होतं त्याच्यामध्ये. म्हणजे काय सांगू, मी नुसतं ऐकत राहावंसं वाटतं. ते गाणं माझं आणि माझं भाग्य की त्या गाण्याला, म्हणजे त्या गाण्यामध्ये मला ताईंसोबत गाता आलं. त्या रात्री पाऊस होता हा गजेंद्र अहिरीचा सिनेमा, आणि तो 17-18 वर्षापूर्वीचं मला वाटतं ते गाणं आहे. पण म्हणजे काय सांगू मी, मला म्हणजे एवढं मोठं भाग्य एका गायकाचा की त्यांच्याबरोबर डुएट गायला तुम्हाला मिळतंय. एका गाण्यामध्ये तुम्ही त्यांच्याबरोबर साथ करताय. नंदेशजी, तर माझ्यासाठी खूप म्हणजे कोरून ठेवण्यासारखी गोष्ट आहे. बिलकुल. गेली 70 वर्ष, 7 दशकाहून अधिक काळ जी महिला, जी गानसम्राज्ञी, जो भारताचा अभिमान स्वर घराघरापर्यंत पोहोचला, त्यानं अनेक गाण्यांनी आपलं जगणं समृद्ध केलेलं आहे. तुमच्या आठवणीमध्ये जर समजा तुम्हाला ही संधी मिळाली की आशाताईंची आवडणारी 5 मराठी गाणी सांगा आणि 5 हिंदी गाणी सांगा, तर ती निवड सहज शक्य आहे का? नाही, खूपच मुश्किल आहे, खूपच मुश्किल आहे. म्हणजे केव्हा तरी पहाटेपासून म्हणजे तरुण आहे, म्हणजे इतकी गाणी, काय म्हणजे काय मोत्यासारखी गाणी होती. मी मोत्यासारखी गाणी आहेत, ती एक निवडलं गेलं तर दुसऱ्यावर अन्याय होईल अशी गाणी आहेत. म्हणजे मला वाटत नाही, मी आता मगाशी बोलत होतो की ताईंनी नुसतं गुणगुणलं ना
तरी ते आमच्यासाठी प्रसाद आहे. म्हणजे त्यांचं गुणगुणणं पण एक वेगळ्या लेवलचं असं म्हणूया. तर म्हणजे विचार करा ना, ती गाणी काय असतील. त्यांची एक एक गाणी मोत्यांसारखी होती. दीदींची गाणी एक एक मोत्यासारखी गाणी होती. म्हणजे किती मोती साठवून ठेवावे असं झालं है की नाही. बिलकुल. किती मोती घ्यावे आपल्या 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 पदरामध्ये. इतकं देऊन गेल्यात त्या या भारताला, या या संगीत क्षेत्राला. बिलकुल नंदेजी, जब तक सूरज चांद रहेगा म्हणतात ना, तसं त्यांनी काम करून गेले. हो, आजकाल शब्द बऱ्याचदा फार स्वस्त पद्धतीने वापरले जातात. कोणालाही आपण अगदी सहज व्हर्सिटाईल म्हणून जातो. पण हे बिरुद ज्यानं सार्थपणे मिरवलं त्या लता दीदी आणि आशाताई. याच आशाताईंनी तुम्ही पाहिलं असेल त्यांच्या करिअरमध्ये की याई रे सारखं गाणं रंगीलामध्ये म्हटलं आणि जो कमबॅक केला तो अप्रतिमच होता. अप्रतिम होता आणि त्याला दुसरे शब्दच नाही. त्याला तोडच नाहीये जी. म्हणजे काय म्हणायचं, काय रेंज आहे. म्हणजे आणि सगळ्या म्हणजे आईपासून, आई नंतर तिची मुलगी, मुलगी नंतर तिची मुलगी, म्हणजे 3 पिढ्या सतत गायचं. बिलकुल. आणि प्रत्येक अभिनेत्रीला तिच्या साजेशा पद्धतीनं गाऊन दाखवायचं. बिलकुल 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 अगदी. आणि म्हणजे मी असं म्हणतो की त्या तरुण होत्या. त्या शेवटपर्यंत तरुण होत्या. त्यांचा आवाज तरुण होता, कारण शेवटपर्यंत रियाज करत होत्या. आणि 92व्या वर्षापर्यंत स्टेजवर 2-3 तास गाणं उभं राहून हे म्हणजे केवळ अशक्य गोष्ट, केवळ अशक्य. आशाताईंची 92 वर्षी एखादी व्यक्ती इतक्या तडफेने गातीये आणि इतक्या तन्मयतेने आणि इतक्या प्रेमानं गातीये. म्हणजे मी तुम्हाला खरं सांगू का, एक किशोर कुमार होते आणि एक ताई होत्या ज्या स्टेज फिअर नव्हता आणि स्टेजवर बिनधास्तपणे गायच्या, तशा त्या रेकॉर्डिंग वर्क मध्ये गायच्या. जी नंदेजी, याच्यातला एक आणखी थोडा मुद्दा घेतो इथे पटकन, थोडासा आणखी वेळही आपला घेतो. आशाताई या जात्याच खोडकर सुद्धा आहेत आणि खूप मुश्किल होत्या त्या. अगदी. आणि जितक्या त्या बंडखोर आहेत त्या तितक्या खोडकर असण्याचा फायदा हा त्यांना त्यांच्या गायन कलेमध्ये नियमित मिळत राहिलेला. त्यांच्यामध्ये ना एक छोटं बाळ दडले होते. एक काय म्हणतो ना, मिश्किल बाळ होतं. जी. म्हणजे त्यांना ते तरुण ठेवत राहिलं. ते त्यांना सतत बोलतो वो त्यांनी पण म्हणलं की मैं उमर मेरी हो गई मगर मेरा दिल बहुत जवान है. अगदी. अभी तो मैं जवान हूं असं म्हणता येईल. अभी तो मैं जवान. अगदी. आणि आशाताई त्यांच्या मौला आपण म्हणतो ना, एकदम दिलदार व्यक्ती होती. दिलदार व्यक्ती. त्यांच्या गायनाच्या कार्यक्रमांमध्ये बऱ्याचदा आशाताई आपल्या सहकलाकारांच्या नकला सादर करायच्या. आपल्याला एखादा प्रसंग आठवत असेल तर, अन्यथा त्या नकलांची पण एक वेगळी टेप निघालेली होती आणि ती कॅसेट सुद्धा होती. आम्ही बघितल्यात. राईट. अगदी गुलाम अली साहेबांची. त्या म्हणजे हो म्हणजे त्या मी मला म्हणालो ना, खूप त्यांना मिमिक्री करायला खूप आवडायची. आणि मिश्किल होत्या त्या, खूप मिश्किल होत्या. तेवढ्याच त्या खूप, म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य होतं पण आतमध्ये अनेक दुःख होती साहेब. जी. आता तुम्ही जो महत्वाचा मुद्दा इथे, आणि त्यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य होतं पण त्यांनी कधी ते गाण्यात आणलं नाही. त्यांनी कधी त्या कलेमध्ये आणलं नाही. बिलकुल. सगळ्यांना आनंद दिला बघा. बिलकुल. आता आपण एक महत्वाचा उल्लेख केला, ते म्हणजे आपली दुःख आपल्यापाशी ठेवून फक्त आणि फक्त आनंद वाटणारी ही व्यक्ती. बिलकुल. या अनुषंगाने एक मला असं विचारायचं आहे आपल्याला की लोकांना आता दुःखही साजरं करायचं एक फॅड लागलेलं असतं, बऱ्याचदा आपण पाहतो. पण आशाताईंनी आपली दुःख पचवली, ही ताकद कुठून आली असेल? काय त्यांनी केवढं सहन केलंय आणि केवढं ते सगळं आयुष्य त्यांचं म्हणजे खडतर गेलं. त्यांनी खूप वेचलं त्यांनी आयुष्यात. सगळं ते त्यांच्या प्रत्येक गाण्यांमध्ये दिसत होतं, त्यांच्या सुरांमध्ये दिसत होतं. आणि खूप मनस्वी होत्या त्या. खूपच मनस्वी होत्या. आणि एक खूप सुंदर व्यक्ती. बिलकुल. खूप सुंदर व्यक्ती. आपल्याला जाता जाता एखादी श्रद्धांजली आवाजातून, गायनातून काही व्यक्त करता येईल? नंदेश उमप गायक आता थोड्याच वेळापूर्वी आपल्या सोबत आशाताईंच्या या अंतिम प्रवासाच्या निमित्तानं जोडले गेलेले असताना विविध प्रकारच्या
अनुभवांसह भावना व्यक्त करत असलेले आपण पाहिले. अगदी थोड्याच वेळात आशाताईंच्या या अंतिम प्रवासातला एक महत्त्वाचा टप्पा असलेला भाग आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. दृश्यांच्या माध्यमातून दादरच्या शिवाजी पार्क इथल्या स्मशानभूमीमध्ये आशाताईंना अंतिम निरोप दिला जाईल. हा प्रवास त्यांचा जो निवासस्थानापासून सुरू झाला आहे तो काही क्षणातच शिवाजी पार्कच्या स्मशानभूमीपर्यंत येणार आहे आणि तिथे समाज घटकातले विविध मान्यवर तर जमलेले आहेतच, पण मंगेशकर कुटुंबियांमधलं एक ठळक व्यक्तिमत्व